हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांची या नवीन रेसिपीमध्ये मी स्वागत करत आहे. तर आज आपण मैद्याच्या खुसखुशीत करंज्या तयार केलेल्या आहेत, त्या बघणार आहे. करंजी तयार करण्यासाठी पहिल्यांदा सारण तयार करून घेत आहे. तर त्यासाठी किसलेलं सुकं खोबरं, मुलांचा शाळेतील डबा असतो तो 2 भरून घेतलेले आहे. 1 चमचा पांढरे तीळ आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. सारण तयार करण्यासाठी आपण कढई गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण 1 चमचा तीळ आणि 1 चमचा खसखस घेतलेली आहे. ती पहिल्यांदा आपण 2 मिनिटे भाजून घेणार आहे. खसखस आणि तीळ भाजून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचे तूप घातलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण बारीक रवा भाजून घेत आहे. पाव कप बारीक रवा घेतलेला आहे, तो आपण आता बारीक गॅसवरती भाजून घेत आहे. सतत असे परतून आपल्याला बारीक रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर 4-5 मिनिटे बारीक रवा आहे तो भाजून घेतलेला आहे. रवा काढून त्याच कढईमध्ये आता आपण किसलेले खोबरे घालून भाजून घेत आहे. किसलेले खोबरे पण आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. असे सतत परतून किसलेले खोबरे पण मी भाजून घेत आहे. सतत असे परतून किसलेले सुकं खोबरं आपण 7-8 मिनिटे बारीक गॅसवरती भाजून घेतलेले आहे. भाजून घेतलेले खोबरे आता एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपण 1 चमचे तूप घातलेले आहे. कढईमध्ये तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण काजू आणि बदाम, मगज बी घेतलेले आहे, ते आता आपण भाजून घेत आहे. फक्त काजू आणि बदाम यांचे आपण चाकूने तुकडे करून घेतलेले आहेत. मगज बी आणि मनुके आपण अख्खेच तुपामध्ये परतून घेत आहे. 2-3 मिनिटे हा सुकामेवा आहे तो तुपावरती परतून घेत आहे. एका प्लेटमध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर आणि थोडीशी जायफळची पावडर घेतलेली आहे. ज्या छोट्या डब्याने आपण किसलेलं सुकं खोबरं 2 डबे भरून घेतलेले आहे, त्याच डब्याने आपण 1 डबा भरून पिठी साखर घेतलेली आहे. भाजलेलं सुकं खोबरं, रवा थंड करून घेतलेले आहे. भाजलेला सुकामेवा तोही थंड करून घेतलेला आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घेणार आहे. पिठी साखर आणि किसलेले सुकं खोबरं, बारीक रवा आणि मिक्स सुकामेवा, तीळ, खसखस हे सर्व आता आपण हाताने मिक्स करून घेतलेले आहे. यामध्ये मी अजून थोडी 1-2 चमचे पिठी साखर घालून मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने करंजीचं सारण तयार आहे. करंजी तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेत आहे. 1 डबा भरून मैद्याचे पीठ चाळून घेतलेले आहे. बारीक रवा 2 चमचे घेतलेले आहे. चवीसाठी यामध्ये थोडेसे मीठ घेतलेले आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपण हाताने एकत्र करून घेत आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आता आपण 1 चमचे साजूक तूप घातलेले आहे. तूप आपण चांगले कडकडीत गरम करून घेणार आहे. तूप चांगले कडकडीत गरम करून झाले की ते आता आपण मैद्यावरती सोडून घेतलेले आहे. आणि आता चमच्याने आपण तूप आणि पीठ एकत्र करून घेत आहे. चमच्याने थोडा वेळ पीठ एकत्र करून झाल्यानंतर आपण दोन्ही हाताने पीठ असे चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला 5-7 मिनिटे पीठ चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मैद्याचे पीठ मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला असा पिठाचा गोळा तयार होत आहे का नाही तो बघायचा आहे. तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार होत आहे आणि मैद्याचे पीठ आहे त्याचा कलरही चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ आहे ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडे पाणी घेऊन पीठ आहे ते मळून घेत आहे. तर आपण जास्त पातळ पीठ मळणार नाही आहे, तर आपण घट्टसर पिठाचा गोळा आहे तो मळून घेत आहे. तर फक्त आपण अर्धा डबा पाणी पीठ मळण्यासाठी वापरलेले आहे. अशा पद्धतीने आपण घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. हातावरती थोडेसे तूप लावून पिठाचा गोळा आहे तो परत एकदा मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने घट्टसर पिठाचा गोळा आहे तो आपण मळून घेतलेला आहे. तर हे पीठ आता आपण अर्धा तास ओल्या कपड्यामध्ये मुरत ठेवणार आहे. पीठ मी 2 तास मुरत ठेवलेले आणि ते परत एकदा आता मळून घेत आहे. तर 5-7 मिनिटे परत मैद्याचे पीठ आहे ते चांगले मळून घेत आहे. तर अशा पद्धतीने मऊसूत पीठ आहे ते तयार करून घेतलेले आहे. त्याचे गोळे तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा पिठाचे 4 मोठे गोळे तयार करून घेतलेले आहेत.
पिठाचा एक गोळा घेऊन तो मळून आता त्याचा रोल तयार करून घेत आहे. तर असा लांबट रोल आपण तयार करून घेतलेला आहे आणि आता चाकूने त्याचे आपण छोटे छोटे काप तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण करंजी तयार करण्यासाठी गोळे तयार करून घेत आहे. तर असे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेत आहे. अशा पद्धतीने आपण मैद्याच्या पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यातील आता एक गोळा घेऊन त्याची आपण आता एक पारी लाटून घेत आहे. अशा मी मैद्याच्या पिठाच्या 7-8 पारी लाटून घेतलेल्या आहेत. त्यातील एक पारी घेऊन आपण त्यामध्ये आता तयार केलेले सारण 1-2 चमचे घालत आहे. तर एका पारीवरती आपण तयार केलेले 1-2 चमचे सारण घालत आहे. सारण घालून पारी दुमडून आपण करंजीचा आकार देऊन कडेचे भाग आहेत ते मिटवून घेत आहे आणि नंतर करंजीच्या फिरकीने आपण करंजीचा आकार देत आहे. तर अशा पद्धतीने आपण करंजी तयार करून घेत आहे. तर पहिल्यांदा पारीवरती आपण आपल्याला किती सारण घालायचे आहे तेवढे घालून घेतलेले आहे आणि कडेने आपल्याला जर चिटकत नसेल तर कडेने दूध वापरायचे आहे. थोडेसे दूध लावून परत पारी आहे ती अशी चिटकवून घ्यायची आहे आणि नंतर फिरकीने करंजी आहे ती तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व करंज्या आहेत त्या तयार करून घेणार आहे. पारी आपल्याला चांगली चिटकून घ्यायची आहे आणि नंतर फिरकीने करंजीचा आकार तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. थोड्या थोड्या करंज्या तयार करून झाल्या की त्या आपल्याला लगेच तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या सुकतात. करंजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यामध्ये मध्यम आचेवरती आपण करंज्या आहेत त्या तेलामध्ये सोडत आहे. एक बाजू तळून झाली की आपण पलटी करून करंजीची दुसरी बाजू आहे तीही तळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण करंज्या आहेत त्या तळून घेत आहे. मीडियम फ्लेमवरती आपण करंज्या तळून घेत आहे. तर करंज्या आपण दोन्ही बाजूंनी चांगल्या तळून घेत आहे. तर अशा पद्धतीने अलटी पलटी करून करंज्या दोन्ही बाजूंनी आपण मध्यम आचेवरती चांगल्या तळून घेतलेल्या आहेत. तर असा कलर करंजीला आलेला आहे. तर आता आपण करंजी आहे ती काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण करंजी आहे ती तळून घेतलेली आहे. मैद्याच्या खुसखुशीत अशा करंज्या तळून तयार झालेल्या आहेत. 10-15 पारी लाटून नंतर त्या करंज्या तयार करून नंतर त्या गरम तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. आता बाकीच्या तयार करून घेतलेल्या करंज्या त्याही गरम तेलामध्ये तळून घेत आहे. मीडियम फ्लेमवरती आपण करंजी तळत आहे. जास्त बारीक गॅसवरती किंवा हाय फ्लेमवरती ही करंजी आपण तळून घेत नाही आहे. तर फक्त आपण मीडियम फ्लेमवरती करंजी आहेत त्या दोन्ही बाजून चांगल्या असा कलर येईपर्यंत तळून घेत आहे. आणि असा कलर तयार झाला की करंजी आहे ते आपण ताटामध्ये काढून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण मैद्याच्या खुसखुशीत करंजी तयार केलेल्या आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.